आमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी गिरिगण आणूनच जिथे पुणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील त्या तुरगी जल पिणे, तेच अडे काय जलाशयन दाविणे, पौरुषासी अटक गमे तेथ दुस्सहा. प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, धर्मराज कारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती, पसरे कीर्ती अशी विस्मयावहा. प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. महाराष्ट्र माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके म्हणून महाराष्ट्र देश, भाषा व धर्म यांच्या दुंदुभी भारतात दुमदुमिवणारे श्री ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले. पण एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास आदी संतांच्या तपश्चर्येने महाराष्ट्र धर्म जिवंत राहिला आणि युगप्रवर्तक श्री शिवराय अवतरून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वातंत्र्याची गुरगुर घुमू लागली. मस्ती आली. माधवगड म्हणजे धर्मशाळा वाटली तुम्हाला? पर गायनाजीराव, परवाच्या दिवशी गडकरींनी सांगितलं होतं त्याला आणि मला बी. गडकरींनी सांगितलं होतं तरी मला सांगायचं होतं. हा, मी कोण आहे? मी कोण आहे? कोण आहे मी? कोण आहे? काय समजतोस तू? काय समजतोस तू? काय नाही, तू उलट उत्तर देतो. पण हवालदार साहेब उद्या काही नाही. खबरदार, पुन्हा गडावर मला काही विचारल्याशिवाय आणून विकलं तर त्याला चालते वा. पोट भरतायत बिचारे. बिचारे हो, भोसल्यांची हद्द 2 हाकेवर. फंद फितुरी करून गड मारायची मोहीम चालली आहे चौकडं. नाही, सावध असावं हे खरं, पण जरा आपण हा देव माणूस. मी बरोबर ओळखतो चोरांना. हिनविती सांगातिनी ग, किती हिनविती सांगातिनी. कधी लगीन हुयाच म्हणून, कधी लगीन हुयाच म्हणून, हुयाच म्हणून. किती हिनविती सांगातिनी ग, किती हिनविती सांगातिनी. ही कपिला होती कालच की वासरू, ही कपिला होती कालच की वासरू. पण तिच्या कुशीला आज तिचं वासरू, पण तिच्या कुशीला आज तिचं वासरू. कटी खांदा बाळ खेळवती मैतरणी, कटी खांदा बाळ खेळवती मैतरणी, मैतरणी. किती हिनविती सांगातिनी ग, किती हिनविती सांगातिनी.
कधी लगीन हुयाच म्हणून, कधी लगीन हुयाच म्हणून किती हिनविती सांगा तिने ग, किती हिनविती सांगा तिने. कधी हळद लागुनी भरीन हिरवा चुडा, कधी हळद लागुनी भरीन हिरवा चुडा, की हिरवा चुडा, की हिरवा चुडा. कधी धड धड दारी वाजवलं ग चौघडा, कधी धड धड दारी वाजवलं ग चौघडा. ग वाजलं ग चौघडा. कधी पाहिन डोळी मी माझा खरा धनी, कधी पाहिन डोळी मी माझा खरा धनी, खरा धनी. किती हिनविती सांगा तिने ग, किती हिनविती सांगा तिने. कधी लगीन हुयाच म्हणून, कधी लगीन हुयाच म्हणून किती हिनविती सांगा तिने ग, किती हिनविती सांगा तिने. झाली थट्टा करून का राहिली अजून? आणा ती घागर, वाकडी होईल कंबर. ताने, तुझ्या अक्काला गाणं सुचतंय लग्नाचं. अहो, तिला लग्नातच सुचतंय. उद्या लगीन झाल्यावर तुम्हाला पोराचं सुचल तेव्हा. अगं, तुझंही लगीन व्हायचं हाय म्हटलं. तुमचं अगोदर होऊन द्या. नगारीची घाई तर टिमकीचं काही. खरंच तर साका, आता थाटक की एकदा स्वयंवर. जून जरबाट भाजी आणि वय वाढलेली पोरगी खपत नाही म्हणून तू एवढ्या घाईनं लगीन करून घेतलंस वय. खरंच कशी काय आहे लग्नाची गंमत ग? गंमत बी हाय, धम्मक लाडू बी हाय. तिखट मीठ लावलेल्या कच्च्या आंब्यागत हाय बघा हे संसार. म्हणजे ग? आंबट लागतोय पण तोंडाला पाणी बी सुटतंय. लगीन बघाव करून आणि संसार सजवावा नवऱ्याचा हात धरून. मग करमत नसेल नाही ग तुला? मुनका नवरा कडुसरीला लावून माहेरी याचं असतंय. चालला सा? अगं, आज कबूतरासने चारा नाही घातला मी. जाते बाई. कोण बहिणाजी? काय दचकली मी? भूतासारखं माग येऊन उभे राहिलात ते. काय पाहिजे तुम्हाला? कबूतर, मी फार थोडं बोलतो. उपकार आहे जगावर. आता ही चाळवा चाळू बंद कर की. तू माझ्याशी लगीन केलंस तर बरं होईल. तुमचं माझं काय होईल ते बघितलं पाहिजे मला. मग बघ की. तुलाच विचारतोय मी. कुळाचार रीत माहित असेल तर बाबांच्याकडे जाऊन बोला. मराठ्यांच्या मुलींचे लग्न त्यांचे आई बाप ठरवत असतात. गडाच्या तटावर, किल्ल्याच्या दारात, नदीच्या कडेला लग्न जमवित नाही आम्ही. आता मला लग्न केलंच पाहिजे तुझ्या बरोबर. मी म्हणजे तटावर वाढलेली बेवारशी बोरी की करवंदी वाटली तुम्हाला? आणि बोरी करवंदी सुद्धा ओरबडून रक्त काढतात त्यांना माकडाने हात लावला तर. नशीब मी माकड नाही, तशी तू बोरी करवंदी नाहीस. आणि असलीस तर बहराला आलेली, जवानीनं मुसमुसलेली. खबरदार पुन्हा असलं पानसट बोलाल तर. चालते बाबू गो ना. दाताच्या दाबात न राहता वळवळणारी जीभ तुटून पडेल एखाद्या वेळी. तेच विसरू नका यापुढं. अगदी देवासारखे आलासा बघा.
या सगळ्यातनी हलवायचं करा. अहो भोसल्याचे लोक सगळीकडे तळातळा फिरतायत पुरींच्या. ठीक आहे, व्यवस्था करून पोहोचू सगळ्यांना. बांधन हे बघ, रोजच्या प्रमाणे सरसा खाली येईल रामाच्या देवळात पाया पडायला. मग तिथून तिला उचल. काय झालं? इथं आणून ठेव. या बायका बरोबर पोचू तिला लोहगडला. धनाजीराव, गडकऱ्याची लेख म्हणजे तुमचा जीव. होय, म्हणूनच सांभाळतोय. कामगारी चुकू नकोस. करतो, पण काही मराल पैशासाठी. सारच मरतात. कोण पैशासाठी तर कोण बाईसाठी. उद्या देईन काहीतरी. अहो पण या सगळ्यातनी हलवायचं बघा बाबा अगोदर. गडकरी साहेब उठले काय? नसले तरी तुम्हाला काय मज्जा आहे? चला चल, चला अंगात. चल 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 चल, चला अंगात. बघतेस काय तोंडाकडे? चल. हात मेला बांधून हो, मेला तुझ्या नरसिंहाने आले तर सलाम गडकरी साहेब. सलाम. आज फजरा फजर आले तुम्ही. काय खबर? खबर बहुत जरूरी थी. भोसल्याच्या जहागिरीवर फिरायला लागलेत लोक पुरींच्या तलासासाठी. फिर तुमच्या आणि आमच्या गडाच्या वाटा रोखल्या गेल्या तर पाळेगारांनी जागोजाग लपून ठेवलेले शिकारी हुकायच्या. फिर तुम्हारे माधवगढ़ में ले जाओ. आमचे गडकरी मंजूर करणार नाहीत ते. ही काय पाचशेही कामगिरी नाही. तो फिर यहाँ भेजो. 10-15 रोज में जिंजीरा भेज देंगे. नाही, तेच बघतो. आपण जरा विजापूरला कळवा. मी जर माधवगडचा गडकरी असतो तर त्या भोसल्याची काय टाप होती. पण मी पडलो हवलदार. घैना जी, मैं लिखला बीजपुर लाया पहले. थोड़े रोज में जवाब आएगा बड़ी बेगम साहिबा से. तो फिर मैं हाजिर होता हूँ. काही नाना है कवर? लाहौल बिला. तो आता है जब नाना नाना ही बकता है. अहो पुंड पाळेगार दाम दिल्याशिवाय काम करीत नाहीत. क्या आदमी है, खुद की खानदान बेचेंगे ऐसे हरामी. शुक्र है ये लोहगढ़ में नहीं. हनीफ, नाश्ता तैयार है? जी हाँ. कुठे जायचं? दादाजी पण कुलकर्णी कारभारी मी बोलतोय ना. कोण तुम्ही? शंकरवाडीचे जोशी आम्ही. जहागिरीतलेच आहोत. जाऊन द्या ना.
अहो, जागिरीतच आहे ना आम्ही. आज राबता वाढलाय. गुंडांचा बंदोबस्त करा. लोक कशाला येतील तंगड्या तोडी. जा की कारभाराकडे. जावा म्हणजे जातोच की. कारभार अजून सदराला आलं नाही. दादोजी पण कुलकर्ण्याकडे अर्जी आहे. अजून आले नाहीत. कारभारी कुठे आहेत? येतील. बसा जरा. 10 कोस जमीन तुडवून आम्ही येतो आणि ते नुसतं आतनं बाहेर आला 10 घंटे. काय आहे? कारभारी माझी बहीण. रडू नका. काय झालं? माझी बहीण नेली उपाय घराने पळवून. बर. बरं काय कानी सांगतोय. आणून द्या तिला. यांचं नाव गाव लिहून घ्या. तू बाबा? अहो तेच. परवापासून पुरीचा पत्त्या नाही. अहो आमच्या गावातल्या 3 पुरी गायब झाल्यात. आम्ही शोध घेतो त्यांचा आणि कळवतो तुम्हाला. बरं. कपाळ कळीत आहे. गुरढोरण नेत्यात, पुरी पळवित्यात. पाचशा आई जुटिंगाची जुटिंग पाचशा म्हणते तिला. तुम्ही का आला होता आजोबा? तेच रडगा. सुनीला विहिरीवरून दिवसा ढवळ्या शंकरवाडीहून नेली. एकटीच होती गावात? वाह, माझा मुलगा चांगला 20-25चा आहे तिथं. पांगळा आहे वाटतं. आम्हालाही कुचक बोलता येतं दादोजी पंत. हात पाय सत्ता असून तुम्ही काय दिवे लावता? आजोबा, 200 वर्षाच्या गुलामगिरीनं स्वत्वाची माती होऊन दुर्गुणांचा उकिरडा पसरला आहे. तरी पण लूटमार पळवापळवी बंद करण्याची कोशिश करतो ना आम्ही. होय, पण पंत, जीव आणि आबरू एकदा गेल्यावर परत येत नाही. आणि सरकारही ती परत आणून देत नाही. तुम्हीही एक होऊन उभे राहा. एक त्याखेरीज सारं शक्य आहे या मावळात. जो तो स्वतः पुरतो पाहतो. स्वतः पुरतं पाहणाऱ्याचं घर जातं, देश जातो आणि पुढे धर्मही जाऊन गुलामाचं लाजीरवाणं जिनं जगावं लागतं साऱ्या समाजाला. अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही आपल्या मुलीबाळी सोडून आणू. स्वतःच्या आया भिडी सोडवता येत नाही ते स्वदेश काय सोडवणार? ताना, बाजी, येसाजी जमतील ते जवान बरोबर घेऊन सारी सराद रोखा. जुलमी परकीयांच्या पायाबरोबरच आया भिणींच्या आबरूशी खेळणाऱ्या असल्या स्वकीयांचे हात प्रथम तोडले पाहिजेत. जा आपण. मरणाला भिवून पुरीबाळी दुष्टांच्या हवाली करू नका. माता आणि मातृभूमी यांची विटंबना सहन करून जगणारे मेलेलेच असतात. महाराजांनी कामगिरी सांगितलं ते करतील. आता काय मग काय येसाजी लवकर हजर हो, नाहीतर पश्चिल चपलक वाढीत. सुभेदार, घरात कोण नाही अजून. बघा की आता कुठेतरी एखादी नवरी. असून तर रे, सुंड आहे तेच बरं आहे. आम्हाला लागतंय 4-8 दिवसाला गावाकडे पळायला. हा, येसाजी पळा बेळायचा नाही. हा, घरातच बसून राहील तीच रात.
शिवचापाचा भंग करोनी, शिवचापाचा भंग करोनी, जिंकियली तू जनक नंदिनी, जिंकियली तू जनक नंदिनी. तेज दाविले, तेज दाविले जगताया, तेज दाविले जगताया, हे राम राया, हे राम राया. तुझ विनवीते वंदुनिया तव पाया, हे राम राया, हे राम राया. सीतामाई एक मागन, सीतामाई एक मागन, सौभाग्याचं मंगल लेन, सौभाग्याचं मंगल लेन, सतत भारी दे मिरवाया, सतत भारी दे मिरवाया, हे राम राया, हे राम राया. तुझ विनवीते वंदुनिया तव पाया, हे राम राया. तुम्हाला मारलेलं दिसतंय. कुठं जायच्या? माधवगडला. पुंडलिक, घाबरू नका, जावा तुम्ही आपापल्या गावाला. देव तुला उदंड आयुष्य दिल बाबा. अरे च्या, ती गडवाली कुठं गायब झाली? तुम्ही गेला नाही का? चालले. हे घोडं कोणाचं? त्या बांधलाच असेल बहुशा. एकटेच आणा तुम्ही? मग काय करायचं? का व? एकले हिंडायची हौस अजून नाही का फिटली? प्रसंगानं अवसान येतं एखाद्याला. त्याला पोकळ अवसान म्हणतात. एकट्या जाऊ नका तुम्ही, आम्ही येतो तुमच्या सोबत. अग अग म्हशी, मला ग का नेशी? हेच काय हो मी? भलतच वायू चांग जाड असलं म्हणून बाईला म्हस म्हणतोय काय कोण? पुंडल्या, न्यारी तर टळलीच, वाईस तुकडा हाय पाटीला, खाऊन घेता का? चल रे. अहो घोड बांधा जरा. चला.
अण्णाला नाही म्हणून आहे. ही नदी कुठे जात असेल बरं? अहो समुद्राकडे. डोंगर म्हणायची नाही, पाडाची परवा नाही. समुद्राला मिठी मारल्या बिगार राहायची नाही नदी कधी आधी मधी. घ्या. घ्या, हा दुसरा खलिता. सोनोपन, तुकोजी, माझी सद्दी संपली. शहाजी राजांच्या तालमीत उभी हयात घालवली राजकारणी उलाढाली. पण शिवाजी राजे आमची अखेर काही भली होऊ देत नाहीत. मुजरा दादाजी पंत. मुजरा मुजरा कारभारी. तब्येत ठीक? आमच्या गोऱ्या आगाऊच गेल्या आहेत स्मशानात. पण आबरूनिशी मरू दे आम्हाला. काय हे कारभारी? अरे, शिवाजी राजांचं अद्याप पोर होय, तरी पण मालूस रे तुम्ही, बाजी, अनुभवी मावळे, तुम्ही आपलं नाचायचं. काय केलं आम्ही कारभारी? काय केलं? 12 मावळातल्या भानगडीच्या नौबती विजापुरापासून पार बेंगळुरापर्यंत गेल्या शहाजीराजांच्या कानावर. बंडाचा अंदेश आला तर जाळून बेचिराग करतील जहागीर. जहागीर नाहीये, शिवाचं स्वराज आहे. मावळाकडे डोळा वर करून बघितलं कुणी तर तोच डोळा काढून हातात देऊ पारकायला. वा, ऐका सोनोपन, 4 टकली आणि तोरण्यासारखा गड गफलतीनं मारला म्हणजे मराठेशाही होते हो. शहाजी राजांनी काय कमी कष्ट केले? पण नव्हे ते अकाली केलेला प्रयत्न सर्वांच्याच घाताला कारण होईल बाबानो. मग पिढ्यानपिढ्या आम्ही अशीच हुजरीगिरी करायची म्हणता, आल्या गेल्यांचं जोड खात. पण वेळ व वखत ओळखावा लागतो. हीच ती वेळ आणि हाच तो वक्त. पण काय चाललंय त्यांना? मीच सांगतो राधे, या गोष्टी आपण कधीतरी स्पष्ट बोलल्या पाहिजेत. आपली तब्येत बरी नाही म्हणे. नाहीतरी मी फार दिवस जगेनसं वाटत नाही. डोकं आणि तोंड चालतंय, तोवर एकदा दिलखुलास बोलायची मनीषा आहे. आलो आम्ही. केसाजी, तू जा परत. ताना, बाजी आणि तुकोजी राहतील इकडच्या भागात लोकांना भरवता येईपर्यंत. हे बघ, हे आपलं स्वराज्य, हा लोहगड आणि हा माधवगड यांच्या हद्दीवर राहा हुशारीनं. आदिलशाहीच्या हद्दाजवळ, तेव्हा हुशार हा. आम्ही आलोच पंतांशी बोलून. त्रास होत नसेल तर बोला आता. आपण तोरणा कब्जा केलातच, पण पारशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्य मांडता म्हणून पुकारा झाला आहे चहूमुलकी. खरा आहे तो. खरा? मूठभर मावळे आणि एक गड यानं मराठेशाही होते?
निदान सुरुवात होते. आपल्यासारख्या वडिलासमोर आम्ही बोलू नये, पण परके येऊन पातशाह्या उभारतात, जुलमाचं राज्य स्थापून राज्याचा जुलूम शतकच्या शतक करतात, आणि आमचीच माणसं त्यांची तळी उचलून उलट स्वकीयांचा मात्र तेजोभंग करतात. हा तेजोभंग नव्हे राजे, ही सावधगिरीची सूचना आहे. आपल्या अशा प्रयत्नात जहागीर जप्त होऊन म्हातारपणी शहाजी राजे आणि आमच्यासारखे दौलतीचे चाकर यांची मात्र दैना उडून जाईल. आम्हाला तसं वाटत नाही. हेतूची शुद्धता आणि निकराचा प्रयत्न हे आमचं कर्तव्य आहे. रोहिरेश्वराला रक्ताचा अभिषेक करून क्रांतिकार्याच्या शपथा घेतलेत आम्ही, आणि मारून वा मरूनही त्या आम्ही पूर्ण करू. राजे, अफाट दौलत, लाखानं माणूस लागतं स्वराज्याचं नुसतं नाव घ्यायला. तुमचे पादशाह काय दौलतीचे उंट लादून आले होते येताना? माणूसभर, तीचभर पोटासाठी आणि वीजभर जमिनीच्या तुकड्यासाठी पादशाही दौलतीचा दर्या पसरणारे स्वदेशद्रोही त्यांना शेकड्यानं सापडले. तसलं माणूसबळ नसेल आमच्याजवळ, पण मान, माणुसकी आणि महाराष्ट्र धर्म याकरता हाडामासाचा सह्याद्री उभा करणारे मावळे आहेत आमच्या समोर. पातशाही घोडेस्वारांनी धमाल उडवली म्हणजे मावळे मरतील दऱ्याखोऱ्यात, आणि तुम्हा आम्हाला सुळावर जायची पाळी येईल विजापूरच्या भर चौकात. येईली कदाचित. मरण इतकं भयंकर आहे पण दूर आहे तो वर नसेल, पण जवळ येऊन आपसरून कृतांत पाहू लागला म्हणजे छाती फाटते. आजवर मी मजदुराप्रमाणे आपली चाकरी केली. मोठ्या आशेनं आपल्याला ढाल तलवार बाण बोथाटीचं शिक्षण देववलं. ते काय तुमच्या पादशा पुढे शिमग्यातली सोंग काढून नाचायला? मेहरबानीच्या मनसबदारीची झूल आणि निर्लज्ज नोकरीची व्यसन नाकात अडकून पादशाच्या इशाऱ्यावर नाचायला? पराक्रमी पांडवांना सुद्धा प्रसंगाची वाट पाहत आपली शस्त्रास्त्र शमीवृक्षावर लपून ठेवणं प्राप्त झालं. 5-50 आरडाओरडीनं पादशाही ढासळत नाही. नुसत्या संतापानं शत्रूची सैन्य मरत नाही. जरा जुने दाखले ध्यानात घ्या, आजूबाजूला पहा. पाहतो आहोत पंथ, डोळे फाटतात ते पाहून. निरपराध आया भणींचे तांडे दोरखंडानी जखडून गाई म्हशीप्रमाणे परप्रांती लिला होतात. जाईल ते गाव पेटलेलं, दिसेल ते देऊळ भंगलेलं. देव केला, देश केला, धर्म बुडाला, तरी माणसानं मेल्यागत जगायचं ही काय वडिलांची शिकवण? मी कबूल करतो, पण राजे, त्याला पाठीवर कुणीतरी असावं लागतं. रोहिरेश्वराचा आशीर्वाद, भवानीची कृपा आणि साऱ्या संत महंतांचा आधार आहे आम्हाला. झाल्या जुलमाची चीड आहे इथं, देव आणि देश आहे समोर. आणि काय पाहिजे पंत आपल्याला? जगलो राज्य करू, मेलो स्वतंत्र मरू. भागोजी, 10 जणांच्या टोळ्यांनी पाऊल वाटा रोखा. एवढ्या अगदी 10 चौक्या बसवा. मी आहे पाठीवर 5-50 जवान घेऊन. रात्री बेरात्री काही गडबड झाली तर जाळाचा इशारा द्यायचा. मी ताबडतोबीने कुमुक घेऊन येईन. सांभाळा हा. नीट हुशारीनं राहा. आणि मी पार बदलायला माणसं पाठवल्याशिवाय कुणी गावाकडे जायचं नाही हा, नाहीतर भाव्या, हे भाव्या, अरे त्या घोड्याला 2 गवताच्या पेंड्या तरी टाक. काय पुंडलिकराव, तुम्ही गेला नाही सा लग्नाला? धनी साहेब गेल्यात ना. हे आलंच की धनी.
यसाजी, माधवगडच्या गडकऱ्याची लेख बघितलीस तू? कोण म्हणतंय? त्यात काही वावगं नाही. कशी आहे ती? आता मला काय माहित, त्या भोपे बांधलाच्या गडीत तेच तेच पुंडलिकानं सांगितलंय मला. मग करू चौकशी. काय वाटेल ते करा तुम्ही. पुंडलिक जी आला. अरे तुझ्या यसाजीची सोयरीक ठरवायचं कायम केलंय आम्ही. खरं? तू म्हणत होतास ती माधवगडच्या गडकऱ्याची लेख चांगली आहे नव? आता काय सांगावं, दिसाय 4 चौघी गतच, पर जातीवंत हाय. असं आपणास तर लई आवडेल ती. बर, मग ठरवूया झालं. ए देठ टाळी. अरे देठ टाळी. अरे पण कशाची? वळख. ए वळख. अरे डुसका हाय का पगडबंदाचा साचा आहे? अरे धाकल्या धन्यांचं लगीन ठरतंय. आणि तुझं रे कवा? देवा, एक बायको दे ह्याला. माझी जुनी पगडी वाहीन तुला. कुठल्या करा सुरू. येस बा, ढोल घे बघू. राहू, अरे तुंतून घे की मर्दा. ए ती गंग्याची लावणी तेवढी. अरे पण थोरलं त्यांनी आलं बिलं तर मिशा बाजरून गाडवा बसवतील मला. अरे आताच गेल्यात नऊ झोपाय. गणप्या, तू जरा दारावर नजर ठेव. हवा पाहिजे. डाशिलेदार में शूरफाक डाशिलेदार में नंगी समशेर आता मद नंगी समशेर कलगी तुरा शिर पे चढोई वर झळकत जरतार डोई वर झळकत जरतार. काय झो? शूरफाक डाशिलेदार में देवाजीच्या दुनिये मंदी उरला नाही न्याव, खरोखर उरला नाही न्याव. अव देवाजीच्या दुनिये मंदी उरला नाही न्याव, खरोखर उरला नाही न्याव. पुंडलिकाला इसरून गेला तो पंढरीराव, विसरला तो पंढरीराव. शूरफाक डाशिलेदार मी खुळी आंधळी असती अगदी नारीची जात, अहो या नारीची जात. खुळी आंधळी असती अगदी नारीची जात, अहो या नारीची जात. मर्द सोडणी बलत्याच्याच गळ्यात पडत्यात बघा की हो. मर्द सोडणी भलत्याच्या त्या गळ्यात पडत्यात, जावणी गळ्यात पडत्यात. शूरफाक डाशिलेदार मी रीत जगाची विपरीत बघुनी तळमळतोय जीव. नग झुल नग. रीत जगाची विपरीत बघुनी तळमळतोय जीव, सारखा तळमळतोय जीव. देवाजीच्या शांतनाची येती हो किव, मला तरी येती हो किव. शूरफाक डाशिलेदार मी नंगी समशेर हातामध्ये नंगी समशेर. कलगी तुरा शिर पेच डोई वर झळकत जरतार, डोई वर झळकत जरतार. शाबास रे मारू. गबरूला लुगडं नेसवा लुगडं. चपलकवाडीचं मानकरी मालोजीराव निकम आलेत मुलाखतीला. मालोजीराव निकम? बघा, त्या शिवाजीचे बगल बच्चे असायचे वक्तावर. सरसागाला मागणी घालायला आल्यात म्हणे. संगतीचा बामण सांगत होता. असं?
जा घेऊन ये त्यासनी. अहो हाक मारलीसा काय मला? तुम्हाच नाही कशी हाक मारीन? अहो, ओळख का पाळख? तुमचं नाव देखून ठाऊक नाही. लगीन झालंय तुमचं. मग तुमच्या बाचं काय गेलं? तिकडे कुठे चाललायसा? ही वाट कुठं जाते या? संध्या बागत. बराबर तिकडच जायचं आहे मला. गडकऱ्याची लेक असती तिथं. वय नव हम्म. तेसने सांगा चपलकवाडीचा पुंडल्या आलाय. आ? कशाला? अरे काढ झाडून तर म्हणे फरशी कवा केली या. निकमाच्या जात कुळीबद्दल कोण खोड काढेल? पोरगी एकुलती एक. मलाही येसाजी शिवाय वारस नाही. शंभू महादेवाच्या आशीर्वादानं 4 चाऊर जमीन आहे. पोरगा कर्तबगार आहे. मग बघा बा. काही हरकत नाही. दोघांनी पाहिलाही आहे एकमेकाला, नाही का? ठीक आहे, 4 दिवसात कळवूया ना. का हो? दरबारात भोसल्यांची कागाळी गेलीये, कळवू की 4 दिवसांनी. घरची लग्न सुद्धा दरबारात विचारून करता तुम्ही? मग उद्या सुनेला नांदवायला नेताना सुद्धा फरमान आणलं पाहिजे पाच्याच. तसं काही नाही. हरबा, मग काय पुंडलिकराव, दाखवू का हिची बहीण तुम्हाला? अहो पण तुमचं तरी ठरू द्या. अगो माझं नाही ठरलं तरी तानीच लगीन लावू आपण. मग अहो उपाशी ढवार गवताला आणि माझ्या वाणी जवान लग्नाला नाही म्हणणार? मग बघता आमच्या तानीला? बघण्यावर माझा भरोसा नाही. होय, आज बघितलं, लगीन केलं आणि उद्या फड्या येऊन बायकोच्या तोंडाची ठोक्याची तपेली झाली तर काय टाकायची आहे मोडीत? नशिबाची करामत आहे लगीन म्हणजे. मग ठरलं हो पुंडलिकराव? मी एका पायावर तयार आहे. बगड्यासारखा. होय, पण चिंगळी कुठं आहे? सरसा का? अहो चला लवकर, तुम्हासनी बोलिवले या. पुरी चल लवकर घेऊन त्यासनी. अरे मामा, हे तुमचे जावई तानीसाठी. लाजू नका, लाजू नका, ते पुरुषने असू द्या. काय नाव? पुंडलिक. बाच म्हटलं मेलाय तेव्हा कशाला सांगा? गाव बिव का ते बी उठलं या? हल्ली चपलकवाडीला निकमाकडे असतो. मूळ गाव बोंबल खुशाल. गावाचं नाव आमच्या. हे तुम्हाला सोडवणाऱ्या येसाजी निकमाचे काका मालोजीराव. जोडा छान आहे मालोजीराव. मग काय गडकरी साहेब? मग काय सरसा का होकार भरायचा? मला नाही ठाऊक, मी आतच जाते कशी. जाऊ द्या, झालं. तुमच्या येसाजीनं जीव धोक्यात घालून आबरू वाचवली आमची, ती त्याच्याच हातात देऊ झालं. मग ठरलं तर. आणि काय ठरायचं? मुलीची मुख्य भाषा आई तुला ऐकू आली.
माझं गुपित तुला कळलं. आणि या ममताला काय झालं गड्या जाऊन जतन, काय झालं गड्या जाऊन जतन, धरतीला हे पाऊल राहीन, धरतीला हे पाऊल राहीन, मैतरांची मला फुलवी मस्तरी, मैतरांची मला फुलवी मस्तरी, नवी नाजूक थर थर उपजे बोरी, नवी नाजूक थर थर उपजे बोरी, उपजे बोरी, काय झालं गड्या जाऊन जतना, धरतीला हे पाऊल राहीन, धरतीला हे पाऊल राहीन. निळ्या आभाळाची ओढ नाही मला, निळ्या आभाळाची ओढ नाही मला, धरतीची ओढ पाहिजे मला, धरतीची ओढ पाहिजे मला. माझं राऊळ ग खाली आणि पुन्हा, माझं राऊळ ग खाली आणि पुन्हा, धरतीला सोडून जीव राहीना, धरतीला सोडून जीव राहीना. काय झालं गड्या जाऊन जतना, काय झालं गड्या जाऊन जतना, धरतीला हे पाऊल राहीन, धरतीला हे पाऊल राहीन. जाई भिरी भिरी झोका आभाळात, जाई भिरी भिरी, जाई भिरी भिरी झोका आभाळात, खाली ये पारी झुला झेपावत, खाली ये पारी झुला झेपावत. गिरक्या घेऊन माघारी येतच ना, गिरक्या घेऊन माघारी येतच ना, घरा सोडून पाखरू राहीना, घरा सोडून पाखरू राहीना. काय झालं तरी मज उंचच ना, काय झालं तरी मज उंचच ना, धरतीला सोडून जीव राहीना, धरतीला सोडून जीव राहीना. काय झालं तरी. असं उंचून झोकं घेतलं सा म्हणून काही सर्गाला पाय लागायचं नाही तुमचं. अगं मी पाय लावितच नव्हते, स्वर्ग हाताला येतोय का पाहत होते ग. दोनच बोट उरला असेल आता. काय हो, काय पाहिजे तुम्हाला? मला काही नाही ग बा. मी इकडे कुठे चालला सा? शोधताय का सुटिळून? तुम्ही बोलणार नाही सा नव, मी जरा ती तानी तानी आहे नव. बरं मग ती दिसती का बघतोय, कशी काय आहे पोरगी ती. का तुम्हाला काय करते तिच्या संग? अहो माझं लगीन ठरलंय तिच्या बरोबर. निदान तुमच्या वाणी तरी हाय नव. होय, नाहीतर काढली वरात आणली बायको, सगळ्या सोयऱ्यांची अपूर्वाई. अरे पर ती राखच नव्हतं जाग्या, पदरात पडली चक नाही. तस न ग. अहो अहो अहो, काय तानाबाई गडबड इच्छा लगीन होयाचंय. गप बसा अक्का, नाहीतर सांगेन पुंडलिक रावाला. गप बसा की हो. सरसा का खरंच आता मुहूर्त का वाचावं? आता कसला मुहूर्त आणि कसलं काय. अगं बाई पुंडलिकराव, तुम्ही केव्हा आलात? यो आताच. डोळ्यात पाणी का तुमच्या? त्याला काय प्रसंग आला तुझ्या कुंडलिकावर यो. ते बरे आहेत ना? आहे ढळीन, पण काळजाच्या नुसत्या चिंध्या चिंध्या झाल्यात. तिन्ही डोळे पुसीत बसल्यात.
म्हणजे काय झालं पुंडलिकराव? तुमचं लगीन राहिलं. राहिलं? आताच किल्लेदार साहेबांनी लकुटा दिला. शिवबाने इन्कार केला. ते म्हणाल मुसलमानाच्या गडकऱ्याच्या पुरी बरोबर. आता काय सांगू तुम्हासनी. ममता, यांच्या जेवणाची व्यवस्था कर. चला वाढा मला. लगीन जमून लोक जेवण घेतात, पण मोडून जेवणारा पहिले तुम्हीच दिसताय मला. ते का हो, बारशाला तशी 12 वेळेला बी जेवतात की माणसं. चला. गहिनाजी जी, त्या महादेव भटजींना म्हणावं मुहूर्त एक आठवड्याने धरायला सांगितलंय त्याने. चांगला दिवस बघा म्हणावं आणि आमंत्रणाची यादी करा. आत्ताच निकमाचा लखोटा आलाय. 1 आठवड्याने येत आहोत, सर्व तयारी आहे म्हणून. सगळं नीट बघा. पोरगी एकुलती एक, आई नाही. पुढं 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 पाठ आहे तो पकड आहे. घुळ द्यावं. असली जीव घ्यायची मस्करी घ्या. झक मारली, शान खाल्लं. वाईट गुळ, गुळ 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 गुळ. आता सांगाल का खोट? भुकणारा होणार. गुळ 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 गुळ. आली लग्न घडी समीप नवरा घेवोन या घरा. ग्रीवोक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा. दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी. वादंत्री बहुगलबलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगल. आता घ्या ना. इतकं अजून ये. आमची लग्न झाल्यात. घ्या ना. अहो ही तर नवरा तोंडी लावते. लोणचं घातले काय? घ्या की नाव. घोरपड लावून चढलं गड, केला कब्जा किल्ल्याचा. 7 जन्माची सजनी सरसा, पती एसाजी निकमाचा. काल लगीन झालं नाही तर सारख्या झुटूक पांगल्या चालल्या त्या खोलीकडे. अहो फिरतीचा रोग लई वांगा. बाहेर दिसत नाही पण काळीच पोक करतोय.
गाणं सारसनीच येते म्हणा 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 की ही म्हणू द्या अगोदर नाही तुम्हीच म्हणा 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 की म्हणा की पार्वती होनी भिल्लिनी हिंडते वनी पार्वती होनी भिल्लिनी हिंडते वनी कुणी भोळा शंकर दावा हो आनुनी कुणी भोळा शंकर दावा हो आनुनी एकांती खेळता सारी पाट मी बसुनी बोलले शिवाला सहज गमतीन हसुनी यामध्ये बाई मी तिळापराधी नसुनी यामध्ये बाई मी तिळापराधी नसुनी ते शब्द तळाच्या हृदयी बसले घुसुनी घर सोडून गेले निळकंठ त्या क्षणी घर सोडून गेले निळकंठ त्या क्षणी कुणी भोळा शंकर दावा हो आनुनी बोलता सतेचा मनान गैवरुनी भिल्ली नवेस आगळा ध्याईवर धरुनी धुंदिते पतीला दरी खोऱ्यामध्ये फिरुनी धुंदिते पतीला दरी खोऱ्यामध्ये फिरुनी शिव दिसता मनहर नाच गायना करुनी त्या अनिल हिंडते वनी देख थांब. येसाजीराव आहेत का? काय राहू? कडी आहे दाराला आतनं. चल भैरू, पारं बदलून सोडतो तुम्हाला. आपण अरे मग काय करायचं? तो पुण्या कुठं मिळाला? जाऊ दे की आता. दिवस रात्र अशी खोली धरली तर कसं व्हायचं? जाते. शपथ आहे आमची. आपण आज 4 दिवस बाहेर पडला नाहीत. मामंजी माणसं काय म्हणत असतील? दोन्हीकडून आमचं मरण. सुटल्या म्हणा. सुटल्या. काय हे? प्रीत. ही काय बाई मुलका वेगळी रीत?
दुसराच खोली धरून हसतायचा हसतात सारं मला हसणाऱ्यांनी आपल्या बायका आयु जगदंबी म्हणून देवाऱ्यावर बसवल्या असतील. कड्या लावून आपण बसतो खरंच काय म्हणत असतील वाड्यात. माझं ऐका. ऐकतो. तू सांगायचं आणि मी ऐकायचं. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात. सरसाकर काय भागाबाई. काय जेवण बिवण दुपार टळली की. तुम्ही जावा आम्ही दोघं मग जेवतो. तुम्ही जावा आम्ही दोघं मग जेवतो. दोघं लहानपणी ऐकलेली एक म्हण आठवते मला अलीकडं. खरंच काय ती. लगाम हातात हाय तवर ताब्यात घोडी आणि माणूस मर्यादा मानत तवर संसारात घोडी. चला खाऊन तरी घ्या थोडं. खायचं नाही असंच बघत बसायचं एकमेकाच्या डोळ्यात. वय गरिबांनी फिरीत करू नये. धाकलं धनी आल्या ठावनं वहिनी साहेबाच्या खोलीत गडप झाल्यात ती कुणाला दिसत नाही. बड्याने मारलं मांजार तर त्याला दिसल महादेव काशी आणि गरिबांनी मारली निस्ती मुंगी तर त्याला देतात तांगडून फाशी. अरे कोण हाय. अरे मी राहू. राहू अरे तुला आता कशा संग खाऊ. अरे थोरलं धनी गरम झाल्यात ये लवकर. न्यारी करतोय. हा अरे कड्या लावून लवकर कुणाला कळलं बिलं तर माझी झिंजा धरून. पुंडलिक पुंडलिक नोकरी नव्ह. बाई पुंडल्या लेखा माझं म्हाताऱ्याचं ठेवायत म्हातारे मला करून करून भागलं आणि कंबर गेल्यावर ध्यान देवाच्या रेड्यागत ज्ञान जाबडायला लागले. अजून जातायचं नव जुक्तिनीची गाणी ऐकाय. पत्ते आहे का तुझा अलीकडे. न्यारी करीत होतो धनी. 8 दिवस न्यारी चालली आहे तुझी. काय हत्ती खात होतास काय. काम नाही धंदा नाही बस कड्या घालून बायकांची थोबाडले की. चल लवकर. लाजरी ग माझी प्रीत बाई प्रीत लपे माझ्या पापणीत लपे माझ्या पापणीत. लाजरी ग माझी प्रीत बाई प्रीत लपे माझ्या पापणीत लपे माझ्या पापणीत. नटव्याया सांज परी नाही बाई मी नाचरी. नटव्याया सांज परी नाही बाई मी नाचरी. आम्हा कुळवंता घरी अशी नाही मुळी रीत. आम्हा कुळवंता घरी अशी नाही मुळी रीत. लाजरी ग माझी प्रीत बाई प्रीत लपे माझ्या पापणीत लपे माझ्या पापणीत. बिलगून सखयाला बिलगून सखयाला हास मैला राणी मला हास मैला राणी मला. माझी या राजहंसाला माझी या राजहंसाला. दुरून जाण्या हाळीत दुरून जाण्या हाळीत
लाजरी ग माझी प्रीत बाई प्रीत लपे माझ्या पापणीत लपे माझ्या पापणीत डोळ्यांच्या भिंगातून डोळ्यांच्या भिंगातून रूपरायाचं पाहून हो रूपरायाचं पाहून देहभान विसरून हो देहभान विसरून शब्दावीण गाई गीत शब्दावीण गाई गीत लाजरी ग माझी प्रीत बाई प्रीत लपे माझ्या पापणीत लपे माझ्या पापणीत बसून दे की त्यासने दिवसभर दमले असतील बिचारे प्रेम करून करून नुसतं प्रेमच करीत नाही ती पोटासाठी वणवणावं लागतं त्यांना चाललीस दिवस बुडाला की महाराज किती वेळ झाला अंधार पडेल म्हटलं अंधार पडला तरी चांदोबा आहे की आमचा इथे ही कापड जेवण आतच ठेवू कामरू नका नाही पर
समजुतीनं सांगावं. समजूत? डोकं ताळ्यावर असणाऱ्याला समजुतीचा बडीवार. तुमचं थेट शिकून तो पुंडल्या सुद्धा बायकोचं तो न्याळीत बसायला लागलाय. मुलका वेगळी तुम्हीच नवरा बायको झालायचा. काय चुकलं मामनजी? आपण सांगा, आम्ही आपली मर्जी मोडणार नाही. तुझ्या नवऱ्यानं तुझ्या नादानं नादान बनून शिवबाच्या 40 जवानांचं मुर्द केलं. त्यांना घरदार नव्हती, त्यांच्या बायकांची त्यांच्यावर प्रीत नव्हती. आज रंक्या झालेल्या त्या बिचाऱ्या 40 बायका धाय धाय रडून ऊर बडवून घेत असत्या या निकमाच्या कुळीच्या नावानं. मामनजी, मला क्षमा करा. मीच खुळ्यासारखी वागली. त्यांच्या रागावू नका. त्यांची फाबडी प्लीज. हाय अंगावर मास्तर घेत बसल्यात वाद. याला प्रीत म्हणत नाही, किल्लत केर म्हणतात. आई बाप, रीत बाप, देवाच्या साक्षीनं तलवारीवर हात मारून घेतलेल्या सप्ता इस्रायल नव्हती प्रीत. प्रीत म्हणजे इश्काचा नंगा नाच नव. मामनजी, आपल्या पाया शपथ पुन्हा अशी चूक व्हायची नाही. एकदा अपराध पोटात घाला. आपल्या आशीर्वादाने या लहान वयात मी तशी प्रीत करायला शिकेल. पोरी, यसाजीवर माझा लय जीव आहे. निकमाच्या घरचा सर्जा आहे तो. शिवबाच्या स्वराज्याचा शिलेदार त्यो नादान बनला तर उद्या निकमाची कुळी मातीत जाईल. पोरी, तू त्याला वाचवलं पाहिजे. तुझ्यासाठी, या म्हाताऱ्यासाठी, त्याच्यासाठी, त्यांच्या बऱ्यासाठी, आपल्या आशीर्वादासाठी सांगाल ते करीन मी. देवा शपथ. माझ्या देवा शपथ, माझ्या मंगळसूत्रा शपथ. शाबास बेटा, शाबास. चल माझ्या बरोबर. माझ्या भरोश्यावर पोरं गेली. आता म्हातारपणी तोंडात पाणी घालायचं कुणी राहिलं नाही आमच्या. गणप्या, गणप्या, गणप्या कुणाला मी हात मारतो. गणप्या, बोल ग. आता या तरण्या ताट्या रंक्या पुरी पोटासंग बांधून नदीत उडी घेऊ का घरात कुणून आग लावून मरू. मदत आणील म्हणून परत तावा तावानं बांधली. येसाची बेपत्ता, पोरांचं मुडदं पडलं. मदत नाही नि काय नाही. तिरप्या, तिरप्या. येसाजी येसाजी म्हणून जीव जाता वक्ती वरडला असेल. कुठं होतास बाबा? बायको बरोबर बोलत बसला होता म्हण. भरच्या. अरे का कळा तर नव्हस. सरसा, सरसा, सरसा. सुनबाई गेली. गेली? कुठं? माहेरी. जात्यात बायका, पद्धत आहे ती. पण मला नाही जाता गेली म्हणतोस. माझ्या पाया पडून गेली ती.
का गेली? तिचा बाप अजून जिवंत आहे म्हणून. तू चुलत्याला विसरलास, कर्तव्य भुललास, राजाला नजराआड केलं. ती बापाला नाही विसरली. सरसा 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 नायकू जी घोड्यावर जिन चढव. यसाजी कुठं? मसनात. संभाजीराव. राम 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 राम. कवा? शिव आत्ताच. जरा आत चला. येसाजी काय टांग टाकू नकोस घोड्यावर. कैदी आहेस तू. कैदी? कुणाचा? स्वराज्याचा, शिवबाचा. पुण्याला आलं पाहिजे तुला माझ्या बरोबर, आत्ताच्या आत्ता. काय ठरलं तुझं? गडकरी नाहीसा झालाच पाहिजे आजच्या रात्री. गडावरचे लोक दिल्या भाकरीचे. भाकरी मिळाली म्हणजे झालं. मग ती मिसाळ देऊ देत नाही तर आणि कुणी देऊ देत. मग बोल पाहू. गडकरीच नाही उडवायचं म्हणता, पण हे बिनबोबत पार कसं पडायचं? हे बघ, आज रात्री सगळ्यांनी भांग पाच गडावरच्या महादेवाचा प्रसाद म्हणून. मध्यानेच गडकऱ्याला कर लंबे त्याच्या कुठीत. म्हणजे फिरून तुम्ही नामाने राळ. गाव जळलं तरी मारुती बाहेर. ते नाही, तुम्ही यायला पाहिजे संकट रात्री. अरे मला कामगिरी आहे. तू गडकऱ्याचा खिमा कर, थोर मी सरसाला उचलून आणतो. गडावर इतका खुळा नाही मी. लोहगडावर ठेवून येतो तूर. गडाचा कब्जा झाला म्हणजे आणीन तिला. बरं आहे, पण माझ्या हवलदारी कायम नव्ह. उठ, थोडी भाकरी खाऊन पड. दुपारपासून काही नाही पोटात. भूक नाही मला.
वाजवी कैलासावर भोलानाथ दुम 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 डमरू वाजवी कैलासावर भोलानाथ दुम 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 डमरू वाजवी कैलासावर भोलानाथ नशासुराची समाधी संग मिसळून ये गंगा यमुना नशासुराची समाधी संग मिसळून ये गंगा यमुना दुम 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 डमरू वाजवी कैलासावर भोलानाथ दुम 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 डमरू वाजवी कैलासावर भोलानाथ कैलासावर भोलानाथ कैलासावर भोलानाथ कैलासावर भालेवरती त्या तीर्थातून शिवशक्तीला संग घेऊन आलेवरती त्या तीर्थातून शिवशक्तीला संग घेऊन बघा चापुनी राव भांगही भांग नवशी अमृतवल्ली समाधी लागली एका किनार भांग नवशी अमृतवल्ली समाधी लागली एका किनार दुम 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 डमरू वाजवी कैलासावर भोलानाथ दुम 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 डमरू वाजवी कैलासावर भोलानाथ कैलासावर भोलानाथ कैलासावर भोलानाथ स्वर्गामधुनी पाताळा स्वर्गामधुनी पाताळा निर्लोकातून आणील फिरवून निर्लोकातून आणील फिरवून गौरी शंकर दाविल सजनी गौरी शंकर दाविल सजने प्यार शिवाला के दिन रात गौरी शंकर दाविल सजने प्यार शिवाला के दिन रात दुम 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 डमरू वाजवे कैलासावर भोलानाथ दुम 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 डमरू वाजवे कैलासावर भोलानाथ कैलासावर भोलानाथ कैलासावर भोलानाथ कैलासावर कोण आहे? मी रानोजी. काय रे? गहिनाजीने हे दिलंय, जरुरीच आहे म्हण. उघडदार. याला म्हणतात बहादुरी. सरसा कुठं आहे? तिला जागी करायची होती. सरसा आली इथं? कुठं आहे ती? म्हणजे
ती आली नाही भलतच शपथ नाही. सरसा इथे येऊन पोचली नाही. सरसा सरसा बाय पोरगी बायको आई कुणी असो बायकांची जात भारी गोडबोरी. जा झोपा जा. काय रे बाहेर पाहुणा आल्यात माधवगडासनं. माधवगडासनं? कोण गैनाजीरा? युवाई बुवा ठीक आहेत ना? काही आशा नाही. तेवढ्यासाठी तर मेणा घेऊन आलोय मी. सरसाकाची एकदा शेवटची भेट व्हावी म्हणतात. सुनबाई ताने काय झालं गैनाजीराव? बोलत बसू नका. आटप तानीला घेऊन मेण्यात बसा. गडकरी बिमार आहे. बेशिस्त घडले तर मान मारा, पण एवढी खेळ. ताना, तुमचं इमान आम्ही मानतो, पण येसाजी बाबत तुमच्या रद्दबदलीचा आम्ही विचार करणार नाही. कर्तव्यात कसूर करून स्वराज्याचा हुकूम तोडून तो फरारी झालाय. होय महाराज, पण हजरी तोच झाला माधवगडाचं मोहर स्वराज्याच्या कट्टीवर बसवून. राजाने याची दयाळूपणे दखल घ्यावी. बायकोच्या नादानं माधवगड हातात पडला, स्वराज्याला सहज दंडवत घडला, म्हणून त्याच्या देशभक्तीचा पुरावा होत नाही तो. पूर्वायाची पहिली कसूर आहे, एकदा माफी व्हावी. कसूर? एक नव्हे, दोन नव्हे, 40 मावळ्यांचे लाख मोलाचे जीव नाहक बळी गेले याच्या गाफीलपणानं. ही कसूर तर गुन्हा कोणता?
त्याबद्दल मला सजा द्यावी. मीच त्याचं लगीन करून. लग्न सारेच करतात, म्हणून काय कर्तव्याला विसरावं माणसानं? बायको आली म्हणून काय आपल्या आईला विसरावं? देशाच्या संसाराला चारी बाजूने आग लागली असता एकट्याचा संसार सुखी करणारा माणूस मी कृतज्ञ समजतो. पोराच्या गळ्यात ही संसाराची घोरपड बांधून मीच त्याचा घात केला. संसार घोरपड नाही, आणि असलीच तर तिच्या आधाराने कर्तबगारीचे कोट चढून यशाच्या शिखरावर जाता येतं मर्दाला. संसार करावा, पण तो देशाच्या संसारात मिसळायला, स्वजनाप्रमाणे देव धर्म यांची सेवा करायला. राजे, ही माझी मान हजर आहे आपल्या पायाशी. खुशाल उडवावी. ती उडवताना आम्हाला काहीच यातना होणार नाही. येसाजी, राजा सुद्धा माणूस असतो. नका राजे, आपल्यासारख्या देव माणसाला असं कष्टी झालेलं पाहण्यापेक्षा मीच माझी मान. थांब. भेकड आत्महत्या करून जीवाबरोबर पौरुषी गमावू नकोस. देशाकरता, कर्तव्याकरता मारता मारता मरायचं असतं मराठ्यानं. राजे, यापुढे जगायची माझी इच्छा नाही. आणि बायकोसाठी रडण्यातच आयुष्य दवडणार असशील तर तू जगूही नयेस. काय आहे? तातडीचा खलिता आलाय. डबीर, वाचा तो. लोहगडाला कुमक आली असून जहागीर आणि कोंडाना कब्जा करायचा गुप्त हुकूम लोहगडच्या सिद्धी आफताबला गेला आहे. लोहगड सक्त व्हायच्या आत कब्जा झालाच पाहिजे. ताना, बाजी, तुकोजी, तयारीला लागा. जरूर ती माणसं हत्यारं जमून लोहगड कब्जा. लोहगडाच्या स्वारीवर मी. बायकोसाठी जगणाऱ्यानं बायकोसाठीच मरायचं असतं. संसारात प्रेम आणि कर्तव्य यांच्या सीमा ठरल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. संभाजीराव, लोहगडाहून आम्ही परत आल्यावर येसाजीला आमच्या सामने हजर करा. येसाजी, येसाजी. संभाजीराव, आता पेटलाय तो. सतीची लाज सती तुझला, सतीची लाज सती तुझला. नेई गडव तरुणी मजला, नेई गडव तरुणी मजला. माय बहिणीची लाज राखाया, माय बहिणीची लाज राखाया. आणि न बोलावून शिवराया, आणि न बोलावून शिवराया. जानुनी कुळाचार आपुला, जाने गडव तरुणी मजला. सतीची लाज सती तुझला, नेई गडव तरुणी मजला. नाव पतीच लेवुनी ओठी, नाव पतीच लेवुनी ओठी.
सत्साक्का, मी म्हणणाऱ्याला उतरायला यायचं नाही तिथनं. हात सुटला भेटला तू. आता आपली पाठीराखी जगदंबा. जगले वाचले तर तडक शिवाजी राजांच्याकडे जाणार बघ मी. चल, मला एकदा कडकडून मिठी मार. जर कधी काही ह्यांची गाठ पडली तर सांग. तुमच्या सरसाने शेवटपर्यंत कुंकवाचा लाल रंग राखला. सांगा, तुमची तानी खोली होती. तुमचं नाव घे, तुमचं रूप आठवत. गप उरलेलं अवसान खाली उतरताना असू दे मला. संताका, संताका. कुणाकडून गाड्या आल्या? पाटलागावर लोक आहेत आमच्या. अगोदर गाड्या आत घे, नाही तर खान साहेबाची गाठ आहे. जाने दो. चला रे.
भाग्यवंत हो, आमची अब्रू राखलीस, तुझी किरत दिगंती होईल. शहामत तुझ्या शिपाईगिरीची आणि शर्त तुझ्या या सतीची. स्वतःचा संसार विसरून इतक्या आया बहिणींचा संसार सुखी केला. कर्तबगारांच्या परमेश्वरानं तुझी बायको परत दिली तुला. आपली आज्ञा असेल तर. आज्ञा, कर्तव्य आणि प्रेम या दोन्ही गंगा यमुनांनी स्वराज्याचा कानाकोपरा पावन होऊन जिकडं तिकडं स्वत्वाचा, स्वातंत्र्याचा आणि दिव्य धर्माचा प्रकाश व्हावा, म्हणून तर हा स्वराज्याचा श्री गणेशा. महाराष्ट्र देश